नो टोपी आणायचं ना, कारण काय असं विषय झाला की कालच कटिंग केली ना, मग लोकांना दिसली पाहिजे ना आपली केस वगैरे कशी ते. मग भावांनो आता काय झाला विषय, तर इथं आपण एक फोटो काढले. तर इथं काही 4 दिवस झाले काही गाडी आली नाही, कचरा गाडी. रानकड बघून असं वाटतंय चमाईला ही सगळं बंद, पण मीच का गरीब आहे एवढं. नमस्कार मित्रांनो, या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज मी जाणार आहे गावामध्ये, श्रीगोंद्यामध्ये सर्वे करायला. सर्वे तर काय आहे, तर स्वच्छता मित्राचं मी काम करत आहे मित्रांनो. ही आयडेंटिटी त्याचीच आहे. तर लोकांचे काय काय रिॲक्शन येतात आणि काय काय क्वेश्चन येतात हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघायचा, सर्वांनी बघा हे मित्रांनो, तुम्हाला समजेलच. आहे हा रोहित, ह्याला आपण टोपण नाव, ह्याला टिल्या म्हणतो. तर हा आहे आणि आम्ही दोघं जाणार आहे आपल्या गाडीवर. चला भावांनो, आता काय झाला विषय, तर इथं आपण एक फोटो काढले. तर इथं काही 4 दिवस झाले काही गाडी आली नाही, कचरा गाडी ही एकच आहे का. ओ दादा कुठे गेले. भावांनो विषय असा झाला आहे की इथं 4 दिवस झालं गाडी नाही आली. तर गाडी नाही आल्यामुळं मावशी म्हणली की त्यांचे पगार नाही केले. आता मला काय माहीत नाही, आता बघू आपलं काय काम करायचं. सर्वे करतो. इथं कुत्रे चावायचं भीती वाटते. मित्रांनो बघू शकता, ह्या दोस्ताची मी एकदा बॅट घेतली, प्लास्टिकची बॅट आहे ही. कितीची रे. अरे लय भारी ट्रोक वगैरे बघ ना, त्याचा फिनिशिंग ती लय भारी आहे. तर लबरी बॉल टेनिसला चालायला पाहिजे ती. होय टेनिस बॉल चलते काय. अरे मित्रांनो, श्रीगोंद्यामध्ये इथं ह्या गल्लीतच आहे आपण, होलेमाळा म्हणून. तर इथं सगळ्या कोल्ड्रिंकची फॅक्टरी मित्रांनो, होलसेलमध्ये. फॅक्टरी नाही म्हणता येत, पण होलसेलर आहे. इथनंच जातं आपल्या श्रीगोंद्यात माल. काय गाडी येत नाही का तुमच्याकडे. पुढे गाडी येते का. किती दिवस झाले गाडी नाही आली. 5-6 दिवस झाले गाडी नाही. मित्रांनो विषय असा झाला आहे की इथनं आतमध्ये गाडी येत नाही आपली. सर आपली जी कचरा गाडी आहे ना, ती गाडी इथनं काही येत नाही. जाणार आहे आता, कसे जायचे तुम्हाला सांगतो. टिले निघत ते आजच निघला. एवढे मोठे घर, यांच्याकडे पैसा कुठं येते एवढं. सिक्रेट काय आहे का, काय एक सिक्रेट लागा काहीच काय, एक का डबल. तर भावानो विषय असा झालाय की लोकांना कचरा म्हणलं की लोक हसतात राव. हे बघा मित्रांनो, आज 4 दिवस झाले गाडी नाही आली, त्यामुळे ह्यात किडे व्हायला लागले, लोकांना त्रास होतोय. 1 मिनिट, ह्याच्यावर आम्ही प्रयत्न करू सॉल्व करायचा. हा कोणता देव आहे हा कमेंटमध्ये सांगा. काय होतं की मी प्रॉपर करमाळ्यामध्ये बिलारोड आहे. आमच्या गावात बी असं एक देवस्थान आहे. त्या देवस्थानाला आम्ही येताळ म्हणून म्हणतो, येताळ महाराष्ट्र असं काहीतरी म्हणतो. मला बी काही माहीत नाही एवढं. नो टोपी आणायचं ना, कारण काय असं विषय झाला की कालच कटिंग केली ना, मग लोकांना दिसली पाहिजे ना आपली केस वगैरे कशी ते. मग टोपी नाही घातली. नो अंधेरी रातों में और पेड़ के छाव में आ गए हम, हमारा डायलॉग ऐसा ही रहता है. तर काय होतं माहिती आहे का, आम्ही इथं आहे ना सावलीत आलेलो आहे. हे बघा किती लिंबाची सावली भारी. तर आम्ही एवढं उन्हात घाम गाळत आम्ही करतो पालिकेचं स्वच्छता मित्राचं काम करतो मित्रांनो. ह्यासाठी एक लाईक तो मानता आहे, सबस्क्राईब तो मानता आहे. आज श्रीगोंदा सगळा बंद आहे. याचं कारण काय आहे मी तुम्हाला नंतर ना सांगेन व्हिडिओमध्ये. हे सगळे दुकानं वगैरे ना आज बंद आहे सगळे श्रीगोंद्याची. बघा गाड्या वगैरे चालू आहेत, दुकानं तर बंद आहेत. बघा तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेबांचे आंबेडकरांची जयंती आहे ना, बघा इथं साजरी केली. धाड काय साऊंड वाजत होतं ना. चाललेलो हे काय तर चर्च ऑफ क्राइस्ट श्रीगोंदा, हे चर्च, हे दाद्याची शाळा. आणि भाऊन आपण दाद्याला न्यायला आलोय. आता किती वेळ झालं. कोण आलं तर नाही आलं त्याला. त्याचा मित्र आहे का. चल तर भावानो, आता प्रथमेश गेला त्याच्या मित्र सगळं. आता आपण घरीच जाऊया आता. तर भावानो हे बघू शकता, ही जोडी बघून कोणतं गाणं आठवतंय तुम्हाला सांगा बरं. कसं हसतंय क्यूट म्हणे. कसं आलंय रे लेकरू. काय ना काय करत नाही ते जो बसतोय.
तर भावानं हे बघू शकता परत मॅच आला त्याच्या मित्रासंग. तर बघा ते अशी मैत्री पाहिजे. शाळेमध्ये सायकल येत ना असं कच्च्या रस्त्याने घरी सोडवायला आला. आता मित्रांनो मी आलोय घरी आणि हा ब्लॉग असं वाटतं की मला इथंच थांबावा आणि आजचा ब्लॉग लय मेहनतीने काढला मित्रांनो. आणि खरंच माझी एक तळतळीची विनंती त्या गरीब मुलाला सपोर्ट करा आणि लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो.